आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये पॉलिटीचा जो पार्ट आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं म्हणणं पडतं की सर पॉलिटीचा पार्ट थोडासा काय त्याला म्हणतो आपण एक वेगळ्या पद्धतीने घ्या, वेगळ्या सेक्शनने घ्या. तर आपण थोडंसं आहे ना या बॅचमध्ये एक खूप इम्पॉर्टंट अशा काही पॉईंट या ठिकाणी आपण सेट करणार आहोत. त्यातला महत्त्वाचा पॉईंट कुठला, तर तो म्हणजे पॉलिटी आपल्याला फक्त शिकायचं नाही, तर पॉलिटी समजून घ्यायचं आहे. प्रत्येक शब्द, संकल्पना यांचा तुम्हाला जो काही अवघड पार्ट वाटतो, हा अवघड पार्ट माझ्याकडनं क्लिअर करून घेणं हे तुमची जबाबदारी आहे. आता संग्राम बॅचमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईंट आहेत किंवा बाकीचे जे काही इतर विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी एकच सांगेल की या ठिकाणी प्रत्येक टर्म समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हालाच या ठिकाणी काय करायचं आहे, माझ्यासोबत जुळवून घ्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण राज्यघटनेचा भाग समजून घेतो तर कुठं ना कुठंतरी राज्यघटनेचा जन्म हा इतिहासातूनच झालेला आहे. राज्यघटना अशी सेपरेट तयार केली गेलेली, अचानक उद्भवलेली किंवा अचानक आलेली नाही आहे. तर राज्यघटना ही आपल्या इतिहासातूनच आलेली आहे. राज्यघटनेला बऱ्याचदा व्यापक स्वरूपातनं पाहिलं जातं आणि ही व्यापक स्वरूप आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी राज्यघटनेची समजून घेणं खूप गरजेची आहे. ज्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतून आपल्याला समजतं की राज्यघटना ही एका दिवसात किंवा 2 वर्षात 11 महिन्यात बनलेली नाहीये, तर ह्याच्या मागे खूप मोठा एक बॅकग्राऊंड आहे. आणि तो सगळा बॅकग्राऊंड जो आहे ना, तो ईस्ट इंडिया कंपनीच्या काळखंडापासून तर इंग्रजांच्या काळखंडापर्यंत येतो. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या भागापासून हा खूप मोठा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला एक पार्ट आहे जो आपल्याला समजून घ्यायचा. आता झालं असं होतं की ईस्ट इंडिया कंपनी येण्याच्या आधी आपल्याकडं राजे रजवाडे असायचे आणि प्रत्येक राजे आपल्या स्वतःच्या संस्थानामध्ये आपला एक कारभार चालवायचे. याच्यामुळे झालं असं की राजाचा कारभार हा फक्त त्या राज्यापुरता मर्यादित असायचा. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आलेला एक डलहौसी नावाचा गव्हर्नर जनरल, या गव्हर्नर जनरलने आपल्या भारताला एक युनायटेड करण्याचा प्रयत्न केला, एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आणि या एकत्रकरणातून त्याच्या आधी, डलहौसीच्या आधी आणि डलहौसीच्या नंतर असे महत्त्वाचे काही कायदे झाले की ज्या कायद्यांनी आपल्या पूर्ण भारताचा विचार करून आपल्या भारतामध्ये एक शास्त्रशुद्ध पद्धतीची, एक आधुनिक स्वरूपाची एक रचना निर्माण करायचा प्रयत्न केला होता. तर भारतीय राज्यघटना या सगळ्या प्रयत्नांचंच एक फलित आहे आणि या फलिताचाच भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कंपनीच्या काळामध्ये नक्की आपल्या भारताच्या वसाहतीवादाच्या बाबतीत नक्की काय इम्पॅक्ट पडले. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस 1600 मध्ये, डिसेंबर 1600 मध्ये राणी एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला सनद जाहीर केली की तुम्ही जा आणि पूर्वेकडे मस्तपैकी व्यापार करा, ज्यामध्ये माझा पण फायदा, तुमचाही फायदा, आपल्या सगळ्या युरोपचा फायदा, युरोपचा म्हणजे इंग्लंडचा फायदा, नंतर युरोपचा फायदा. ही कंपनी आली आपल्याकडे व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातनं आली, व्यापार केला आणि व्यापार केल्यानंतर तिने व्यापार करता करता आपलं प्रशासन जे आहे ना, ते प्रशासन एकदम स्ट्रॉंग तयार केलं. आणि हे प्रशासन स्ट्रॉंग कशाच्या जीवावर केलं, तर काही कायद्यांच्या जीवावर केलं. सुरुवातीच्या काळात असे काहीही कायदे नव्हते. आपल्या भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी जवळपास 1613 पासून जम बसवायला लागली. सुरत पासून त्याची सुरुवात झाली. आपल्या भारतामध्ये सुरत पासून तिने स्टार्ट केलं जम बसवायला, व्यापार करायला. तर 1613 पासून तर 1773 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी ही फक्त एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून तयार केलेली कंपनी होती. फक्त त्यांना व्यापार करायचा होता. त्यांना आपल्या भारतामध्ये लढायचं वगैरे काहीही नव्हतं. साम्राज्य विस्ताराचा त्यांचा तर लांब लांबपर्यंत संबंध नव्हता. फक्त त्यांना काय करायचं होतं, लढायचं नव्हतं. त्यांना फक्त काय करायचं होतं, व्यापार करायचा होता. आणि या व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक मुद्देसूद पद्धतीनं, लक्षात घ्या, व्यापाराच्या दृष्टिकोनातनं ईस्ट इंडिया कंपनीने एक प्रॉपर फक्त भारतीय साम्राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपले स्वतःचे जम बसवले. आता हे जे काही जम बसवले होते, या व्यवहारातून ईस्ट इंडिया कंपनीचा व्यवस्थापन खूप मोठं वाढलं होतं. स्पेशली ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक सगळ्यात घाणेरडी गोष्ट सुरू झाली ती म्हणजे भ्रष्टाचार. आणि या भ्रष्टाचाराची चर्चा इंग्लंडमध्ये व्हायला लागल्या. म्हणजे थोडक्यात असं व्हायचं, ईस्ट इंडिया कंपनीचा जो कोणी गव्हर्नर बनायचा किंवा जो कोणी
उच्च अधिकारी बनायचा, हा उच्च अधिकारी आपल्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात राजांकडनं, व्यापाऱ्यांकडनं पैसा खायचा किंवा पैसा घ्यायचा, बक्षीस घ्यायचा किंवा बक्षीस स्वीकारायचं, आणि हा पैसा आणि बक्षीस इंग्लंडला जाऊन शो करायचा. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांचं घर, त्यांची राहणीमान, सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. आणि ह्या गोष्टी आता येतोय आवाज? आता येतो आवाज? क्लिअर आहे, क्लिअर आहे, माझ्याकडनं क्लिअर आहे. तर जो भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाचला होता. एकदा रिफ्रेश कर. तर भ्रष्टाचार काय झाला होता, खूप मोठ्या प्रमाणात वाढला. आणि इंग्लंडमधून राजा आणि व्यापाऱ्यांकडनं बक्षिसं घेऊन इंग्लंडमधून ते जायचे आणि इंग्लंडमध्ये जाऊन त्यांची अमिरी दाखवायचे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक मोठा इश्यू क्रिएट झाला. आणि तो इश्यू काय होता, तर लिटरली तो इश्यू असा होता की ज्यामुळे आपल्या भारतात ईस्ट इंडिया कंपनी खूप चुकीचे कारभार करते असा बवाल त्या ठिकाणी इंग्लंडच्या संसदेमध्ये झाला. म्हणजे या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या राहणीमानामुळं, या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळं, या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळं ईस्ट इंडिया कंपनीच्या तिकडं चिंदड्या व्हायला लागल्या, लखतरी निघायला लागली. मग ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे का नाही? बरोबर ना, आहे की नाही? म्हणजे 1757 मध्ये, 1764 मध्ये प्लासी आणि बक्सारच्या ह्या ज्या काही अनुक्रमे लढाया झाल्या, ह्या अनुक्रमे लढायांच्या नंतर ईस्ट इंडिया कंपनीतल्या बऱ्याचशा इंग्रजी अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा अगदी सुळसुळाट झाला होता भ्रष्टाचाराचा. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडचं लक्ष पूर्णपणे निघून गेलं होतं. आणि फक्त प्रत्येक जण आपला स्वतःचा व्यापार करण्यावरती, भ्रष्टाचाराच्या मागं, पैसा कमवण्याच्या मागं लागला होता. याचा खूप मोठा इम्पॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटवरती पडला. आणि ब्रिटिश पार्लमेंटने लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी एक जुगाड करावा याच्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं. ठीक आहे. आता त्याच्यासाठी काय झालं तर ते नीट समजून घ्या. हे सगळं तुम्हाला मी बेसिक सांगितलं आताच की काय काय झालं, कसं कसं झालं. बघा, एक लक्षात घ्या, आपल्याला फक्त वाचून दाखवायचं नाहीये. म्हणजे मी इथं तुम्हाला वाचून दाखवण्याच्या इराद्याने या ठिकाणी आलेलो नाही. ठीक आहे. या ठिकाणी माझा उद्देश सरळ सरळ असा आहे की तुम्हाला जे काही पॅटर्न्स आहेत, राज्यघटनेचे जे काही घटक आहेत, ते घटक तुम्हाला सांगणे. मे बी हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर्स मी हिस्ट्रीच्या सेक्शनमध्ये सुद्धा मी ऍड करेल की जेणेकरून हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला एक घटनात्मक विकास काय असतो हे तुम्हाला समजेल. त्याच्यामुळे घटनात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून हे लेक्चर मी दोन्ही ठिकाणी ऍड करून देईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथं लाईव्ह जरी केलं किंवा हिस्ट्रीमध्ये जरी केलं तरी हे तुम्हाला सेम पॅटर्नमध्ये समजेल, किंवा पॉलिटीमध्ये सुद्धा. तर झालं असं की 18व्या शतकाच्या शेवटी बक्सारची लढाई झाली, बरोबर. प्लासीची लढाई तर आधीच झाली होती. बंगाल, अवध, बिहार, आता हे जवळपास ईस्ट इंडिया कंपनीकडे खूप चांगल्या पद्धतीने मिळालं होतं त्यांना व्यापाराच्या दृष्टिकोनातून. सगळ्यांना असं वाटत होतं की आता व्यापार वाढेल, परंतु ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार कमी आणि भ्रष्टाचार जास्त वाढला. आणि भ्रष्टाचार जास्त वाढल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनावरती किंवा कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले. आता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तेव्हा काही ना काहीतरी एक मोठा इम्पॅक्ट त्या ठिकाणी क्रिएट झाला. ठीक आहे. एक खूप मोठा इम्पॅक्ट त्या ठिकाणी क्रिएट झाला. आणि तोच क्रिएट जो झाला, हा क्रिएट झाला 1750च्या गोष्टीनं. तर बघा, आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये कुठं ना कुठेतरी असं एक सांगितलं गेलं होतं किंवा भारतीय राज्यघटनेच्या आधी की आपल्या भारतीयांची एक भारतीय राज्यघटना असावी, बरोबर. भारतीयांची एक भारतीय राज्यघटना असावी. इव्हन 1934 मध्ये, 1934च्या काळामध्ये भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही विचारवंत एम.एन. रॉय, माधवेंद्रनाथ रॉय यांनी एक सुचवलं होतं की आपल्या भारतीयांसाठी एक राज्यघटना किंवा घटना समिती स्थापन करावी. म्हणजे भारतीयांना राज्यघटनेची गरज आहे, आवश्यकता आहे, असे
सुचवणारे एम एन रॉय हे पहिले व्यक्ती. 1946 मध्ये संविधान सभा बनवण्यात आली. ऑब्व्हियसली आता त्याची एक आपल्याला बॅकग्राऊंड नीट समजून घ्यायचंय. यावरती आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती 2 लेक्चर घेणार आहोत. या ऐतिहासिक पार्श्वभूमी बरोबर आणि त्याचबरोबर घटनेच्या निर्मितीचे काही लेक्चर्स असतील. तर आता इथून पुढे डे बाय डे, जसं आज सोमवार आहे, नंतर बुधवारी आणि शुक्रवारी तुमचे लेक्चर्स होतील. फक्त एवढंच माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुमच्याकडे पुस्तक हवेत. पॉलिटीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एम लक्ष्मीकांत मी सजेस्ट करेल. एम लक्ष्मीकांत या पुस्तकातून तुम्ही कव्हर करून घ्या. मराठीमध्ये ते आलेलं आहे ऑलरेडी त्यांच्या पब्लिकेशन थ्रू. टाटा मॅग्रा हिल किंवा के सागरचं जर तुम्हाला कॉपी मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे. या पद्धतीनं तुम्ही पहिले रुटीन ठेवा माझ्यासोबत. मागे पडू नका. मी पहिलीच गोष्ट सांगतो, मागे पडू नका. कव्हर करायचे. जेवढं तुम्ही कव्हर कराल ना तेवढं तुमच्यासाठी फायदा आहे. नाही तर मी असे काही भारी भारी नग बघितलेत की सोबत अभ्यास करायचा, नंतर मागे पडायचं आणि मग म्हणायचं की सर आम्ही मागे पडलो, आम्ही आधीच ते कव्हर करतो, मग तुमच्यासोबत आम्ही लाईव्ह येतो. जेवढं तुम्ही लाईव्ह कराल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आणि म्हणूनच मी टायमिंग सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ठेवलेला आहे, गृहिणींच्या सुद्धा आणि काम करणाऱ्या लोकांच्या सुद्धा. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मी टायमिंग सेट करून ठेवलेलं आहे. आता हे तुमच्या हातात आहे की लेक्चर्स तुम्ही किती फास्ट, आणि लेक्चर तर करालच तुम्ही, त्यात काय वाद नाही, पण मी जे शिकवतोय ते पुस्तकातून किती वेळा तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचताय आणि ते समजून किती पद्धतीने घेताय त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी ठरतात. आणि आपण PYQ लगेच बघणार आहोत. चॅप्टर संपलं की PYQ आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की आपण जे शिकलोय त्याच्यावरतीच आधारित प्रश्न आहेत की नाही आहेत, MPSCने तसं विचारलंय की नाही विचारलंय. मग तुम्हाला एक अंदाज येतो की एका चॅप्टरला किंवा एका प्रकरणाला आपण ज्यावेळेस हँडल करतो तर MPSCच्या अँगलने हँडल करतोय की फक्त आपण असंच हँडल करतोय, शिकवायचं म्हणून शिकवायचं, असं करायचंय की MPSCला धरून करायचं, हे तुम्हाला कळेल. म्हणून हे 4 विषय जे आहेत ना ह्या बॅच मधले, संग्राम बॅचचे, सुपर तुम्हाला शिकवणार. टेन्शन घेऊ नका. फक्त पुढचे 4 महिने पेशन्स ठेवा. घाई करू नका की सर आता संपन, 1च महिन्यात संपन, 2च महिन्यात संपन, तसे बिलकुल करायचं नाही. तर 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना अस्तित्वात आली. परंतु राज्यघटनेचा बॅकग्राऊंड तसा विचार केला तर राज्यघटनेला बनवण्यासाठीचे जे वातावरण आहे हे वातावरण 1773 पासून स्टार्ट झालं. मी मगाशीच सांगितलं होतं की 1757 ला जी प्लासीची लढाई झाली, 1764 ला जी बक्सारची लढाई झाली, या 2 लढायांमुळे इंग्रजांचा इंग्रजी सत्तेचा पाया आपल्या भारतामध्ये रावला गेला, विस्तार झाला. इंग्रजांना कळायला लागलं की भारतीयांना हँडल करायचं तर कसं करायचं. पण सगळ्यात आधी हे इंग्रज एवढे जालिम होते की त्यांनी सगळ्यात पहिले स्वतःचा विचार केला की आपल्याला कसं या ठिकाणी स्ट्रॉंग बनता येईल. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले शहरं वसवली. कलकत्ता वसवलं, मद्रास वसवलं, मुंबई वसवलं. हळूहळू आग्रा, दिल्ली या शहरांकडे थोडंसं कूच केली. स्वतःच्या छावण्या तयार केल्या, स्वतःच्या अशा छोट्या छोट्या नगरपालिका तयार केल्या आणि त्यांचा जास्तीत जास्त विकास कसा व्हावा याच्याकडे त्यांनी लक्ष जास्त दिलं. असो, परंतु त्यांना असं नंतर जाणीव व्हायला लागली की अरे आपण फक्त भारतीयांना काय करतोय, आपण भारतीयांवरती फक्त राज्य करतोय, आपण भारतीयांना आपल्या चौकटीत नाही आणत. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या भारतीय राज्याला चौकटीत आणण्यासाठी काही कायदे करण्याचं ठरवलं. हे जे कायदे होते हे कायदे खूप महत्वाचे होते आणि ह्याच कायद्यांचा आता आपल्याला काय करायचा अभ्यास. सगळ्यात पहिला कायदा होता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. मी आताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी इंट्रोडक्शन मध्ये की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट का आला, कारण की ईस्ट इंडिया कंपनीचा जो सुमार कारभार होता, खराब भ्रष्टाचारी कारभार, हा इंग्लंडच्या ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये चर्चेत यायला लागला. ब्रिटिश पार्लिमेंटचे सगळे सदस्य या ईस्ट इंडिया कंपनीवर टीका करायला लागले. आता ईस्ट इंडिया कंपनी मध्ये राजाचा पण शेअर असायचा, त्यामुळं एक प्रकारे ही राजावरचीच टीका आहे असं मानलं जायला लागलं. मग शेवटी राजा पण चिडला. ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं अरे तू काय करतोय, त्यापेक्षा तू एक चांगलं सिस्टमॅटिक पद्धतीने एक रेग्युलेशन करा. मग ब्रिटिश पार्लिमेंट मधल्या काही मंत्र्यांनी हा वाद उचलून धरला की आपण एक काम करू, आपण या ईस्ट इंडिया कंपनी जी आहे या ईस्ट इंडिया कंपनीतल्या जे काही लोक आहेत ह्या लोकांचा आपण याचं एक रेग्युलेशन करू, जे काही अधिकारी वगैरे वगैरे ह्यांना एका नियमामध्ये बांधून ठेवू. आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात पहिला जो रेग्युलेटिंग ऍक्ट आला. रेग्युलेटिंग म्हणजे जो एक नियम तयार करणारा एक नियामक कायदा, ज्याच्यामध्ये नियम असतील. ठीक आहे, त्यामध्ये काय असतात, नियम असतील. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिलं पाऊल होतं. म्हणजे थोडक्यात 1613 पासून 1773 पर्यंत, 1613 ते 1773 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. हा
ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यात आलेला हा पहिला अत्यंत महत्वाचा असा काय होता, कायदा होता, पहिला कायदा. लक्षात ठेवा, असे कधी कधी छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, असे छोटे छोटे प्रश्न विचारले जातील. पुढे, या कायद्यान्वये प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. कंपनीच्या राजकारणाच्या आणि कंपनीच्या प्रशासनाच्या कार्यांना मान्यता दिली गेली. दोन्ही कार्यांना वेगवेगळे करण्यात आलं, राजकीय वेगळे आणि प्रशासकीय वेगळे, दोन्ही कार्यांना एकत्र घुसडायचं नाही. या कायद्याद्वारे भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. आणि केंद्रीय प्रशासन कुठे केलं हे लिहून घ्या, कलकत्तामध्ये. केंद्रीय प्रशासनाचा पाया कुठे घातला गेला तर कलकत्ता या ठिकाणी. कुठे? कलकत्ता. या कलकत्त्याच्या जवळ या प्रशासनाचा पाया घातला. हे पॉइंट ऍड करा. नेक्स्ट लेक्चरला मी हा सॉफ्टवेअर वापरणार नाही, कारण की कदाचित तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये छोटे छोटे अक्षर दिसत नसतील, मे बी दिसत नसतील, तुम्ही बोलत नाही पण मला ते समजते इथून स्क्रीनवरती, राईट ना. तर मी नेक्स्ट वेळेस दुसरा सॉफ्टवेअर यूज करेल ज्याच्यामध्ये मी ठळक अक्षरात तुम्हाला एक्स्ट्रा नोट्स याच्यावरती लिहिल. आणि मी जे लिहून देतोय ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला ॲपवरतीच भेटतील. लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्हाला एक अर्धा तासामध्ये हे लेक्चर परत रिपीट पाहता पण येतं. म्हणजे अर्धा तास थोडंसं वेट करायचं, त्यानंतर परत लेक्चर तुम्हाला सगळं दिसतं. विशेष म्हणजे लेक्चरमध्ये मी जे शिकवलेलं आहे त्या लेक्चरमध्ये जेवढं मी शिकवले त्याच्या पीपीटी लगेच लेक्चरच्या खाली बाजूलाच एक पीडीएफ म्हणून अपलोड होते. ती पीडीएफ क्लिक करायची, आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायची. म्हणजे जेणेकरून तुम्ही लेक्चर्स पाहता तुम्ही त्या पीडीएफचा सुद्धा अभ्यास करू शकता. बरेचसे लोक त्याची प्रिंट पण काढून ठेवतात ह्या गोष्टींची. म्हणजे एक प्रकारे काय होतं, माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला देतोय. पुस्तकात तर खूप सारा पसारा मांडून ठेवलेला आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे पॉईंट्स. हाच असतो फायदा लेक्चर्स किंवा बॅच जॉईन करण्याचा, की आपल्याला वाचायचंय किती, अभ्यास करायचा आहे किती हे समजतं. ठीक आहे, हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. या कायद्याद्वारे भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. असे प्रश्न विचारले जातील. केंद्रीय प्रशासनाचा पाया कोणत्या कायद्याद्वारे घालण्यात आला होता. आता नेक्स्ट बघू पुढचे पॉइंट्स. आता या कायद्याची वैशिष्ट्य नक्की काय होती. या कायद्याद्वारे बंगालचा जो गव्हर्नर होता, ठीक आहे, बंगालचा जो गव्हर्नर होता, या बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नाव मिळालं, BGG. बंगालचा जो गव्हर्नर असायचा, बंगालचा प्रदेश जो हँडल करायचा जो अधिकारी, त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नामाविधान दिलं गेलं. आणि त्याच्या अंडरमध्ये त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे एक कार्यकारी मंडळ बनवले. आता कुठलाही एखादा जर बॉस बनवला तर त्या बॉसच्या खाली काम करण्यासाठी त्याला सपोर्ट म्हणून लोक लागतात की नाही लागतात, बरोबर ना. तर तसं ह्या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडरमध्ये काय केलं गेलं, बंगाल 4 जणांचं एक मंडळ ठेवण्यात आलं. इथपर्यंत पॉइंट लक्षात आले सगळ्यांना. ओके, ठीक आहे. लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्या काळात तो बंगालचा गव्हर्नर होता. रॉबर्ट क्लाइव्हच्या नंतर वॉरन हेस्टिंग त्या ठिकाणी एक महत्वाचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आलं होतं, राईट. त्यामुळे सगळ्यात पहिला हे लक्षात ठेवा, पहिला पॉइंट, की या कायद्याद्वारे कोणता बदल झाला तर बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं गेलं. दुसरा पॉइंट, या कायद्यापूर्वी बॉम्बे व मद्रास, चेन्नई चे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिन्ही आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. बंगाल वेगळं होतं, ठीक आहे, बंगाल वेगळं होतं, मुंबई वेगळं होतं, चेन्नई वेगळं होतं, सगळं वेगळं होतं. इंग्रजांचे हे तिन्हीच्या तिन्ही क्षेत्र एकमेकांपासून खूप वेगळे होते. परंतु या कायद्याद्वारे असं झालं की आपल्याला एका ठिकाणी केंद्रित करायचंय ना. बघा, आताच आपण थोड्या वेळापूर्वी काय बघितलं, या कायद्याने भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. केंद्रीय प्रशासन म्हणजे काय तर बघा, मुंबई वेगळं, बंगाल वेगळं, चेन्नई वेगळं,
मुंबई वेगळं, बंगाल वेगळं, चेन्नई वेगळं. तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी कशाला काम करायचं? 3 वेगवेगळ्या अँगलने काम करतील, काय गरज पडली? त्यापेक्षा आपण काय करू, सगळ्यांना एकत्रच आणू. आणि म्हणून या कायद्याद्वारे असं ठरवण्यात आलं की मुंबई, मद्रास ह्या दोघांचे जे गव्हर्नर आहेत, मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहेत म्हणजे चेन्नईचे, हे बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनवले. म्हणजे आता यांचा बॉस कोण राहणार? बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि ह्याच्या अंडरमध्ये कोण राहणार? तर मुंबईचा गव्हर्नर जनरल, म्हणजे सॉरी मुंबईचा गव्हर्नर आणि चेन्नईचा गव्हर्नर. मुंबईचा गव्हर्नर आणि चेन्नईचा गव्हर्नर हे सगळे कुठे राहतील? तर या ठिकाणी राहतील. म्हणजे थोडक्यात मुंबई आणि चेन्नईला बंगालच्या अंडरमध्ये ठेवलं आणि बंगालवरती सगळ्यात जास्त भर दिला. बंगालला केंद्रीय अधिसत्ता बनवली. ठीक आहे. या कायद्याद्वारे कलकत्ता या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती, कलकत्ता याजवळ किंवा या जवळ मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली. लक्षात घ्या. तसेच सर्वोच्च न्यायालय 3 सदस्य असलेले, म्हणजे काय झालं, एक मुख्य न्यायमूर्ती आणि 3 इतर सदस्य असे 4 जणांचे ओके एक सुप्रीम कोर्ट स्थापन करायचं ठरवलं. बंगालमध्ये सगळ्यात पहिले सुप्रीम कोर्ट स्थापन झालं. बंगाल नंतर असे सुप्रीम कोर्ट्स बाकीच्या ठिकाणी सुद्धा स्थापन झाले होते. त्याचा भाग आपण पुढे समजून घेऊया. त्याचा भाग आपण एक पुढे समजून घेणारच आहोत. याच्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावरती किंवा स्थानिक संस्था जे संस्थानिक होते त्यांच्याकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. खरंच अगदी कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार सुरू केला होता राव. म्हणजे कंपनीकडनं पगार घ्यायचा, कंपनीकडनं जॉब करायचा आणि आपला व्यापार कुठं ना कुठेतरी याच्यामध्ये करायचा. याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे पूर्णपणे सिस्टीम बिघडली. ही सगळी सिस्टीम काय झाली, बिघडून गेली. आणि म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावर किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घातली. हा एक जालिम इलाज होता. ह्याला मी जालिम इलाजच म्हणतो. ऑप्शन नव्हता. ईस्ट इंडिया कंपनी बुडायला लागली होती. ठीक आहे. कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल ओके नागरी व सैनिकी कामकाज यांच्यावरती अहवाल सादर करणे हे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवर नियंत्रण दृढ केले. आता बघा, पहिले ईस्ट इंडिया कंपनी कुणाचंही ऐकत नसायची किंवा कुणाला ती जबाबदार नसायची. तिला पाहिजे तसा तो व्यापार करायची, पाहिजे त्या ठिकाणी घुसायची, पाहिजे त्या ठिकाणी लढाई करायची, पाहिजे त्या ठिकाणी करार करायची. तिला कुणीही विचारणारं नव्हतं. म्हणजे थोडक्यात मोकाट सोडलेला बैल जसा असतो ना गावामध्ये, तसा मोकाट सोडलेला बैल होता की त्याला पूर्व गोलार्धामध्ये सांगितलं होतं की तू जा तिकडून व्यापार कर. त्याला बाकी काहीही एक्स्ट्रा सांगितलं गेलं नव्हतं. त्याच्यामुळे काय केलं, या कंपनीने त्या गोष्टीचा खूप घेतला फायदा. आणि या कंपनीनं त्या गोष्टीचा फायदा घेऊन काय केलं, तर कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार सुरू केला ना राव, कंपनी बुडली. मग अशा वेळेस कंपनीनं आपला वार्षिक अहवाल तयार करायचा. आणि हा वार्षिक अहवाल तयार करून कंपनीनं तो ब्रिटिश पार्लिमेंटला सादर करायचा. आता ब्रिटिश पार्लिमेंटला सादर करायचं म्हणजे थोडक्यात ईस्ट इंडिया कंपनी काय करते हे अख्ख्या ब्रिटनला समजणार. ईस्ट इंडिया काय करणार हे अख्ख्या ब्रिटनला समजणार ना, ऑब्व्हियसली. बरोबर की नाही. पहिलं काय होतं, ईस्ट इंडिया कंपनी अशी झाकून ठेवायचं स्वतःला की नाही नाही मी काय करते कुणाला दिसलं नाही पाहिजे. आता ईस्ट इंडिया कंपनीला दरवर्षी स्वतःचा अहवाल बनवायचा आहे आणि कुणाला द्यायचा आहे, ब्रिटिश पार्लिमेंटला द्यायचा आहे. ऑब्व्हियसली त्राण त्याच्यावरती वाढणार. म्हणजे थोडक्यात असं की ब्रिटिश पार्लिमेंटचं जे नियंत्रण आहे ना, हे नियंत्रण ह्या मोठ्या प्रमाणात ईस्ट इंडिया कंपनीवरती यायला लागलं. ह्या गोष्टींमुळे तुम्हाला काय समजतं, या गोष्टींमुळे तुम्हाला हे कळालं की आपल्याकडे पहिले केंद्रीय सत्ता आली म्हणजे बंगाल, कलकत्ता राजधानी झाली, त्याच्या अंतर्गत मुंबई आणि चेन्नई आलं. बंगालचा गव्हर्नर जनरल बनला आणि हा गव्हर्नर जनरल एक प्रकारे पूर्णपणे आपल्या भारतावरचा मेन बॉस बनला, पूर्ण भारताचा बॉस.
आणि नियंत्रणाचं एक तत्व आलं की ईस्ट इंडिया कंपनी वर्षाचं जे काही करेल ते सगळा लेखाजोखा, त्याचं सगळ्यांचं बजेट, किती पैसा खर्च केला, किती पैसा कमवला, किती पैशाचा व्यापार केला, किती पैशाचा डुबवला, हे सगळ्याच्या सगळं हे सगळ्याच्या सगळं ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये सादर होईल. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती बरं का, सर्वात मोठी गोष्ट ही होती. आणि याच्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट पुढे भविष्यात पडणार होता. आणि म्हणून 1773चा जो नियमन कायदा होता, हा नियमन कायदा खूप महत्वाचा मानला जातो. त्यानंतर पिट्स, ओके, त्यानंतर पिट, हे PA लक्षात ठेवा. पिट्स इंडिया ऍक्ट 1784. थोडस टायपिंग मिस्टेक झालेत. 1773चा नियामक कायद्यातल्या काही त्रुटी होत्या किंवा काही उणिवा होत्या, ज्या ब्रिटिश संसदेने, ठीक आहे, 1781 मध्ये दुरुस्त करायचं ठरवलं. ओके, त्याला सेटलमेंट कायदा असे पण म्हणतात. 1773 सेटलमेंट कायदा. त्यानंतरचा महत्वाचा कायदा म्हणजे 1784 मधला पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स हे कोण होते? त्या काळातले प्राईम मिनिस्टर होते इंग्लंडचे. पिट्स हे इंग्लंडचे PM होते. पिट्स हे इंग्लंडचे कोण होते? तर PM होते. तर ह्या ठिकाणी पिट्स इंडिया ऍक्ट भाग होता. ठीक आहे. 1781 ला एक सेटलमेंट कायदा पण आला होता आणि या सेटलमेंट कायद्याच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टच्या अधिकारातून बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिकारांना वगळलं होतं. हा फक्त एक पॉइंट लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टच्या अधिकारातून बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिकारांना किंवा त्याच्या कार्यक्षेत्राला, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेतून वगळणं होतं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा बंगालचा गव्हर्नर जनरल वरती कोणीही केस करणार नव्हतं. हे होतं 1781चा. परंतु तो कायदा एवढा महत्वाचा नाही ठरला. 1781च्या कायद्यानंतर लगेच पिट्स यांनी, इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरनी, ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ईस्ट इंडिया कंपनीला थोडंसं गोंधळायचं होतं. आता झालं काय होतं, ईस्ट इंडिया कंपनीवरती पहिल्यांदा कुणीच नियंत्रण ठेवलं नाही. विचार करा, 1613 पासून 1773 पर्यंत जवळपास 150 वर्ष या कंपनीवर कुणीही नियंत्रण ठेवत नव्हतं. 150 वर्षापेक्षा जास्त वर्ष, या 160 वर्ष झालं मी तर म्हणेल, 160 वर्ष ही कंपनी मोकाट होती. या एवढ्या वर्षामध्ये या कंपनीवर कुणीही नियंत्रण ठेवलं नव्हतं. अचानक नियंत्रण आल्यामुळे ह्या कंपनीतली सगळी व्यवस्थाच बदलली का नाही. म्हणजे लोकांनी भ्रष्टाचार करायचा नाही, लोकांनी पैसे घ्यायचे नाही, लोकांनी लाच स्वीकारायची नाही. म्हणजे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने आता व्यवस्थापन या ठिकाणी आलं होतं. आणि या सगळ्या व्यवस्थापनाच्या गोष्टी हँडल करता करता वॉरन हेस्टिंग्सच्या अगदी ताण निर्माण झाला होता, घामच फुटायचा त्याला. आतापर्यंत चालत आलेल्या कंपनीचं प्रशासन एकदम नवीन पद्धतीने हँडल करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, बिलकुल सोपी गोष्ट नव्हती. आणि म्हणून या गोष्टीला परत एकदा मोठ्या प्रमाणात सेटल करण्यासाठी ते कायम इंग्लंडच्या संसदेबरोबर भांडायचे. वॉरन हेस्टिंग किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची सतत वादविवाद होत राहायचे. आणि ह्या वादविवादातूनच हा पिट्स इंडिया ऍक्ट आला होता. हे एवढं लक्षात ठेवा. पिट्स इंडिया ऍक्ट येण्याच्या मागे ईस्ट इंडिया कंपनीला, ओके, पिट्स इंडिया ऍक्ट येण्याच्या मागे ईस्ट इंडिया कंपनीला शांतता किंवा ईस्ट इंडिया कंपनीतलं सांत्वन करणं गरजेचं होतं. आता काय झालं बघा, या कायद्याद्वारे जी कंपनी होती आपली ईस्ट इंडिया कंपनी, आपली नाही ती इंग्रजांची, त्याचं व्यापारी काम आणि राजकीय काम, व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यांच्यामध्ये डिवायडेशन करण्यात आलं, यांच्यात भेद करण्यात आला. हे लक्षात ठेवा. व्यापारी काम वेगळं, व्यापार म्हणजे फक्त व्यापाराचं काम, ठीक आहे, फक्त व्यापाराचं काम. व्यापाराचा कारभार करण्यासाठी, ओके, संचालक मंडळाला नेमण्यात आलं. आता इथं नीट समजून घ्या, संचालक मंडळ कशासाठी होतं? व्यापारासाठी. संचालक मंडळ म्हणजे व्यापार, ठीक आहे, हे विसरायचं नाही. यालाच म्हणलं जातं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, ठीक आहे, किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. संचालक मंडळ म्हणजे काय? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स.
हे होतं बोर्ड. आणि राजकीय कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. कंट्रोल म्हणलं तर राजकीय कारभार. दोन भाग डिवाइड करण्यात आले होते आणि या कायद्याद्वारे एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती प्रस्थापित करण्यात आली होती. हाच पॉइंट इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कायद्याद्वारे एक प्रकारची दुहेरी प्रशासन पद्धती म्हणजे व्यापाराची आणि राजकीय पद्धतीची करण्यात आली. तर व्यापार आणि राजकीय पद्धतीची प्रणाली पिट्स इंडिया ऍक्ट द्वारे करण्यात आली. तर बोर्ड ऑफ कंट्रोल कंट्रोल करणं याच्याकडे दिलं होतं व्यापार. ठीक आहे, सॉरी व्यापार नाही, ह्याच्याकडे दिलं होतं राजकारण. कंट्रोल जिथं करायचंय तिथं केलं होतं राजकारण. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ते बघणार होते फक्त आणि फक्त व्यापार. व्यापाराच्या गोष्टी राजकारणात नाही आणायच्या आणि राजकारणाच्या गोष्टी व्यापारात नाही आणायच्या, अशा पद्धतीने हे कंपनी आता काम करायला लागली होती. आणि हे कंपनीला कुठेतरी सुटेबल पण झालं होतं. ठीक आहे, लक्षात, हे कंपनीला कुठेतरी सुटेबल झालं होतं. तर बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये 6 सदस्य, ओके, काय केलं होते, 6 सदस्य नेमले गेले होते. हे पॉइंट लिहून ठेवा, 6 सदस्याच बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये 6 सदस्य नेमले गेले होते. लक्षात, याच्याद्वारे किंवा याच्या पद्धतीनं कंपनीला तर सुटसुटीतपणा मिळाला, परंतु ब्रिटिश सरकारने या कंपनीवरती आणखी जास्त काय केलं, कंट्रोल केलं. आणि हा कंट्रोल खूप इम्पॉर्टंट होता. आता पुढे काय झालं, या कायद्याद्वारे भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासनविषयक महसूल विषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे होते नियामक मंडळ, ठीक आहे, हे सगळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातले सगळे जे काही लष्करी शासन नागरी शासन होतं ते सगळं त्यांच्या हातात मिळालं. ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे हा या कायद्यामागचा उद्देश होता. म्हणजे ब्रिटिश सरकारचं ईस्ट इंडिया कंपनीवर ते नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीला हळूहळू ब्रिटिश सरकार काय करत होतं, घट्ट आपल्या मुठीमध्ये दाबायचा प्रयत्न चालला होता. आणि ही गोष्ट भारतीयांच्या दृष्टिकोनातून खरंच एक चांगली गोष्ट होती. म्हणून पिट्स इंडिया ऍक्ट एक प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण निर्माण करणारा एक सगळ्यात महत्वाचा ऍक्ट ठरला होता. त्यानंतर काही महत्वाचे सनदीमध्ये कायदे आले होते. त्यातला सगळ्यात पहिला कायदा होता 1793 आणि 1813 सनदी कायदा. परंतु 1793 आणि 1813 हे जे दोन सनदी कायदे होते, हे सगळे सनदी कायदे 20 वर्षानंतर बनवायला सुरुवात झाली. 20 वर्षानंतर कायदे बनायचे. म्हणजे जसं 1793 1813, त्यानंतर 1833, त्यानंतर 1853, हे 4 जे कायदे होते, या 4 कायद्यापैकी पहिले 2 कायदे एवढे आपल्याला पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून किंवा पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून एवढे महत्वाचे नव्हते. 1793 जो कायदा होता, ठीक आहे, या 1793 कायद्याद्वारे गव्हर्नर जनरल आणि प्रांतातल्या गव्हर्नरला जास्तीत जास्त अधिकार देण्यात आले. फक्त एवढं लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला ओके जास्त अधिकार मिळाले. आणि 1813 द्वारे धर्म प्रसार वाढीला लागला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण इतिहासामध्ये सेपरेटली बघू, आता सध्या बघण्यात अर्थ नाही, कारण की 1833च्या कायद्याचा 1833च्या कायद्याचा विशेष असा कसलाही फायदा या ठिकाणी नाही. पॉलिटिक्समध्ये तरी काहीच फायदा नव्हता. आपल्या बॅकग्राऊंडच्या दृष्टिकोनातून ह्याचा काहीही उपयोग नव्हता. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी प्रशिक्षण देणे, चहाचा व्यापार करणे, अशा हिस्टॉरिकल गोष्टी आहेत. पण हिस्टॉरिकल गोष्टी आपण नंतरच पाहू. मेन आहे 1833चा कायदा आणि 1853चा कायदा. हे 2 कायदे आपल्या पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत, कारण की याच्यातून आपल्या भारतीय राज्यघटनेचा एक कुठेतरी इतिहास लपलेला आहे आणि तो दिसतो आपल्याला. हा कायदा म्हणजे थोडक्यात ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा. म्हणजे आपल्या भारतात एक केंद्रीय सत्ता, एक स्ट्रॉंग केंद्र सरकार असलं पाहिजे, यासाठी केलेला हा एक महत्वाचा भाग होता. जर तुम्ही आज सकाळचं हिस्ट्रीचं लेक्चर केलं असेल मे बी,
तर सकाळच्या हिस्ट्रीच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला मी बेंटिकच्या बद्दल खूप व्यवस्थित समजून सांगितलं होतं, लॉर्ड विल्यम बेंटिक. तर बेंटिकच्या हिशोबानं तुम्हाला एक एक पॉईंट या ठिकाणी समजून घ्यायचं. ठीक आहे. तर केंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून एक अंतिम टप्पा होता. या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती होती? तर या कायद्याची वैशिष्ट्य होती, या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आलं होतं. आता काय बनला होता तो? भारताचा गव्हर्नर जनरल. ठीक आहे. 1773च्या ऍक्टद्वारे काय बनला होता तो? बंगालचा गव्हर्नर जनरल. बंगालचा गव्हर्नरला 1773च्या ऍक्टने म्हणाला. मग आता इथं पटकन बाजूला एक नोट लिहायची. पहिलं आता बीजी, या बीजीला 1773 द्वारे बनवलं बीजीजी, आणि या बीजीजीला 1833च्या ऍक्ट द्वारे बनवलं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, जीजीआय. आता तुम्ही म्हणाल हे बीजी, जीजीजी आणि जीजीआय म्हणजे काय? हे शॉर्टकट्स आहेत. ह्याला म्हणतात बंगालचा गव्हर्नर. ठीक आहे. ह्याला म्हणतात बंगालचा गव्हर्नर जनरल, जे की मद्रास आणि मुंबईचा सुद्धा हेड बनला, आणि हा 1833ला पूर्ण भारताचा एक गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच बनला. हे पदनाम आहेत, आणि हे पदनाम खास बंगालला दिले गेले होते. म्हणजे त्या काळामध्ये बंगाल या शहराला सगळ्यात जास्त महत्व होतं. जोपर्यंत दिल्ली ही राजधानी बनत नव्हती तोपर्यंत बंगाल हीच एक सगळ्यात महत्वाची राजधानीचा भाग होता. या व्यक्तीला जेव्हा गव्हर्नर जनरल ऑफ तो बंगाल बनला, सॉरी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ज्यावेळेस बनला, हे पॉईंट लिहिले, हे असे पॉईंट्स पटकन लिहित चला. ज्यावेळेस तो गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल बनला तेव्हा त्याला सर्व नागरी आणि सैनिकी अधिकार देण्यात आले. टोटल त्याला सर्व प्रकारचे नागरी व सैनिकी अधिकार दिले गेले, सगळ्या प्रकारचे. ठीक आहे. भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली आलेल्या सगळ्या क्षेत्रासाठी पूर्ण क्षेत्राचा अधिकार असलेल्या सगळे टोटल सगळे जे क्षेत्र असेल भारताच्या अधिपत्याखाली, हे सगळ्या क्षेत्रासाठी पहिल्यांदा या कायद्याद्वारे स्थापन झाले. ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. मगाशी मी सांगितलं होतं वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा, ओके, बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. आता इंटरेस्टिंग गोष्ट असं की मगाशी आपण बघितलं होतं की बंगालच्या अंडरमध्ये मुंबई आणि मद्रास होत. आठवा, आता विचार करा मुंबई मद्रास कुठं होतं? मुंबई आणि मद्रास हे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडरमध्ये ठेवलं. मी आता सांगितलं होतं की बंगालचा गव्हर्नर जनरल हा स्ट्रॉंग होता. ठीक आहे. मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरचे या कायद्याद्वारे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. म्हणजे आता मुंबईचा गव्हर्नर आणि मद्रासचा गव्हर्नर स्वतःचे कायदे बनवू शकणार नाही. सगळे कायदे कोण बनवेल? मग आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवेल. म्हणजे बॉम्बेला, म्हणजे थोडक्यात मुंबईला आणि मद्रासला कायदा बनवता येणार नाही. बॉम्बेसाठी आणि मद्राससाठी जर कायदा बनवायचा असेल तर कोण बनवेल? मग ऑब्विसली गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवेल, कारण की तो आता काय झाला? बॉस झाला अख्ख्या ऑल ओव्हर इंडियाचा. म्हणजे जर पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदा करायचा अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरल यांनाच देण्यात आला होता. टोटल म्हणजे मुंबई आणि मद्रास या दोघांचे अधिकार कायदा बनवण्याचे पण गेले. पहिलं तर त्यांना स्वायत्त, म्हणजे त्यांच्याकडे जी स्वायत्तता होती तिथं गेली, त्यांना बंगालच्या अंडरमध्ये ठेवलं, आणि आता त्यांना स्वतःचे कायदे बनवण्याचा अधिकार सुद्धा काढला. 1833 द्वारे स्ट्रॉंग केंद्र सरकार झालं. आता लक्षात आलं का मी हे स्ट्रॉंग केंद्र सरकार का लिहिलं होतं? स्ट्रॉंग केंद्र सरकार का लिहिलं होतं? कारण की आपल्याकडे एक स्ट्रॉंगनेसची गरज होती. ठीक आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार, जो पूर्वीचा कायदा झाला होता त्यानुसार नियम ओके बनवण्यात आले, व या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदे असे म्हणण्यात आले. म्हणजे आता इथून पुढे हा जो 1833चा कायदा होता, तिथून पुढे केलेल्या कायद्यांना ऍक्ट्स असं म्हणायला सुरुवात झाली. त्याच्या आधी फक्त नियम म्हणायचे. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आणले गेले. लक्षात ठेवा, हा पण एक महत्वाचा पॉइंट होता.
व्यापारी संस्था म्हणून असलेले जे अस्तित्व होतं हे अस्तित्व पूर्णपणे संपलंच आता, कारण की आता एक व्यापारी संस्था म्हणून आता अधिकार त्यांना राहिला नव्हता. 1833 ला त्यांना फक्त चहाचा अधिकार ठेवला होता. ठीक आहे, भारतात फक्त चहाचा मक्तेदारीचा अधिकार ठेवला होता 1813 ला. ठीक आहे, लक्षात घ्या 1813 ला फक्त चहा. फक्त चहाची मक्तेदारी ठेवली होती. 1833 ला आता सर्व मक्तेदारी काढली. म्हणजे एक प्रकारे ईस्ट इंडिया कंपनी आता पूर्ण रसातळाला लागली होती, हे लक्षात ठेवा. फक्त प्रशासनिक संस्था म्हणून राहिली. मग प्रश्न विचारले जातात या ठिकाणी, फक्त प्रशासनिक संस्था म्हणून कोणत्या ऍक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीला मान्यता मिळाली? कोणत्या ऍक्टद्वारे? असा कोणता कायदा होता की ज्या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीला फक्त एक मान्यता मिळाली? दॅट्स इट, फक्त एक मान्यता, लक्षात ठेवा. तर ती मान्यता जी होती ती भारतातील कंपनीचं क्षेत्र 1833च्या ऍक्टद्वारे तिला फक्त एक प्रशासकीय संस्था म्हणून मान्यता मिळाली. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे, त्याच्या वारसदारांचे व उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी आता ते धारण करील अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे आता कंपनीने आपल्या भारतात जे काही क्षेत्र कमवलं होतं, जे काही क्षेत्र जिंकलं होतं, म्हणजे या कंपनीनं जीवाचं रान करत, ठीक आहे, जीवाचं रान करत 200 वर्ष आपल्या भारतात जीवाचं रान करत 200 वर्षापेक्षा जास्त काळ राहून आपल्या भारतामध्ये एक स्वतःचं क्षेत्र निर्माण केलं होतं. या ऍक्टद्वारे एवढं सगळं जे क्षेत्र तयार केलं हे सगळं त्यांना राजाला द्यावं लागलं. झाला का कुटाणा? म्हणजे एवढं सगळं मरमर केली, एवढी सगळी लढाया केल्या, एवढी युद्ध केले, आणि हा सगळा जिंकलेला प्रदेश राजाचा आणि राजाचे जे पुढचे वारसदार असतील, जे उत्तराधिकारी असतील त्यांचा असेल, आणि त्या प्रदेशाला सांभाळणारी ही फक्त एक विश्वस्त संस्था बनली. हिला काय म्हणलं? विश्वस्त. कंपनी आता फक्त विश्वस्त या नात्याने काम करेल, म्हणजे केअरटेकर. लढाया जिंकल्या कंपनीनं, पण मिळालं कुणाला? आयतं राजाला. म्हणजे एक प्रकारे आपण करावी मेहनत आणि मिळावं दुसऱ्याला, असं झालं का नाही? तर ईस्ट इंडिया कंपनीला या ठिकाणी फत्रे हातात काही भेटला नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 1833चा कायदा हा ईस्ट इंडिया कंपनीसाठी काय लय भारी कायदा नव्हता. 1833च्या कायद्याने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणायचा प्रयत्न केला होता. आणली नव्हती. 100% आणली नव्हती. अयशस्वी प्रयत्न होता. स्पर्धा परीक्षा, आपण स्पर्धात्मक पद्धती म्हणजे काय? स्पर्धा परीक्षा. झालं असं होतं ही ईस्ट इंडिया कंपनी होती, आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एखादा उच्च अधिकारी असेल, समजा एखादा ब्रिगेडियर दर्जाचा उच्च अधिकारी असेल, मग या उच्च अधिकाऱ्याचा मुलगा लगेच अधिकारी म्हणून रुजू व्हायचा. अधिकारी म्हणून त्याला रुजू केलं जायचं. आपण याला शुद्ध भाषेत म्हणतो वशिला. आपण याला काय म्हणतो? शुद्ध भाषेमध्ये म्हणतो वशिला. तर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये असा वशिलेबाजीची जी पद्धत आहे ना, ही वशिलेबाजीची पद्धत त्या ठिकाणी सर्रास चालली होती. सर्रासरित्या हे सगळ्या गोष्टी चालू होत्या, आणि वशिलेबाजीच्या पद्धतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीचे बरेचसे लोक आणि बरेचसे अधिकारी हे काय होते? तर अकार्यक्षम बनले होते. म्हणजे एखादा अधिकारी उच्च पदावर कॅप्टन बनलाय आणि त्याला डिसिजनच घेता येत नाही, ते घाबरते. ह्याचाच अर्थ असा की तो कॅप्टन बनण्याच्या लायकीचा नव्हता. तो फक्त एखाद्या कोणत्या तरी मोठ्या बोर्ड ऑफ कंट्रोल मधल्या एखाद्या सदस्याचा छोटा मुलगा असेल, किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल मधल्या एखाद्या त्याचा कुणाचा चुलता असेल, ठीक आहे, तर त्याला कुठेतरी जॉबला लावायचा. किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल मधल्या एखाद्या माणसाचा कोणीतरी भांजा असेल, नातू असेल, असे कोण ना कोणतरी ओळखी पळखीचं लोक पकडायचे आणि या ओळखी पळखीच्या लोकांना त्या ठिकाणी बसवायचं. अशा पद्धतीने त्यांनी हा सगळा गेम चालवला होता. ही वशिला पद्धत लय खराब होती, आणि या वशिला पद्धतीमुळेच काय झालं? कंपनीचं पूर्ण नुकसान व्हायला लागलं होतं. म्हणून बेंटिकनं प्रयत्न केला होता की ईस्ट इंडिया कंपनीमध्ये स्पर्धात्मक पद्धती आणायच्या आणि स्पर्धा परीक्षेद्वारे लोकांना निवडायचं. बट अनफॉर्च्युनेटली ही तरतूद तिथल्या लोकांना मान्य नाही पडली. ठीक आहे, ही पद्धत
त्या ठिकाणी मान्य पडली नाही. ठीक आहे, ही पद्धत त्या ठिकाणच्या लोकांना मान्य पडली नव्हती. शेवटी ही तरतूदच रद्द झाली पुढे. ठीक आहे, संचालक बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या संचालक मंडळाला ही आवडलीच नाही पद्धत. ते म्हणे की नाही नाही असं काही करायचं नाही म्हणे. ठीक आहे, असं करायचं नाही. त्याचबरोबर भारतातील जे सनदी सेवक होते, या सनदी सेवकांना हेल्बरी, ओके, इंग्लंडला हेल्बरीला प्रशिक्षण दिले जावे. म्हणजे जे कोणी सनदी सेवक बनतील या सनदी सेवकांना हेल्बरी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण दिले जावे, भारतामध्ये प्रशिक्षण दिले जाणार नाही. ठीक आहे, तसंच भारतातील प्रजेला, ओके, भारतातील प्रजेला कंपनीमध्ये पद धारण करण्याची जी रिस्ट्रिक्शन होतं किंवा अपात्रता होती ती शिथिल केली. म्हणजे आता कंपनीमध्ये भारतातील कोणताही एखादा व्यक्ती उच्च पदावरती सुद्धा नियुक्त केला जाऊ शकतो, परंतु नियुक्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या गेल्या नव्हत्या, स्पर्धा परीक्षा रद्द झाल्या होत्या. तरतूद केली होती परंतु बोर्ड ऑफ मंडळाला म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला हे आवडलं नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी होत्या. तसंच गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यात आली होती किंवा गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. तर हे एक्स्ट्रा जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स तुम्ही लिहून ठेवा. गुलामगिरीच्या प्रथेवरती सुद्धा या ठिकाणी बोललं गेलं होतं. आता 1833च्या ऍक्ट नंतर 1833च्या ऍक्ट नंतर पुढचा जो ऍक्ट आला तो होता 1853चा ऍक्ट. 1853च्या ऍक्ट द्वारे, ठीक आहे, 1893 ते 1853 हे जे 4 कायदे झाले, ह्या 4 कायद्यांमधला हा शेवटचा कायदा. जे कायदे 20-20 वर्षांनी झाले होते. किती वर्षांनी? 20-20 वर्षांनी. इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय का? आपण 1773 बघितला, त्यानंतर लगेच 1833 वरती आपण फोकस ठेवला. बाकी मधले 1-2 कायदे आपण नव्हते केले कारण की ते आपल्याला पॉलिटीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे नाही आहेत, ते हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे, ते आपण हिस्ट्रीमध्ये नंतर कव्हर करणारच आहोत. राईट. तर 1793 ते इसवी सन 1853 या कालावधीत जे काही 4 कायदे आले त्या कायद्यातला हा शेवटचा. आता या कायद्याचे वैशिष्ट्य कोणते होते? सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य होतं, प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदे विषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यांच्यात भेद केला गेला होता. आता बघा, एक गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला 2 कामं करावं लागायची. एक कामं करावं लागायचं, ठीक आहे, एक कामं करावं लागायचं, महत्वाचे निर्णय घेणे. जे निर्णय घेतलं जायचं ते असायचं काउन्सिलचं काम, त्याला आपण म्हणू मंडळ, त्याला आपण काय म्हणू? मंडळ. जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जे निर्णय घेण्याचं काम असायचं त्याला म्हणायचं काउन्सिल किंवा मंडळाचं काम. आणि दुसरं होतं कायदेविषयक. कायदेविषयक म्हणजे देशासाठी कायदे बनवणे. तर देशासाठी कायदे बनवण्यासाठी त्याला न्याय, ओके, किंवा न्यायिक किंवा विधी तज्ञाची गरज पडायची. आणि निर्णय घेण्यासाठी त्याला प्रशासकीय लोकांची गरज पडायची. म्हणजे त्याच्याकडे 2 प्रकारची लोक गरजेची होती, एक प्रशासकीय अनुभव असलेली आणि एक न्यायिक अनुभव असलेली. आणि अशा 2 लोकांकडनं त्याला काम करून घ्यावं लागायचं. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला त्याच्या 2 पद्धतीने डिवाइड करण्यात आलं. ह्याला थोडंसं तुम्हाला लगेच सुरुवातीला नाही कळणार, पण त्याला 1-2 वेळा तुम्ही जर हे लेक्चर्स पाहिले तर तुम्हाला समजेल की अरे हे अशा पद्धतीने. म्हणून सहसा स्पर्धा परीक्षेमध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या झटक्यात समजेल असं सहसा बऱ्याच कमी विद्यार्थ्यांबरोबर होतं. माझा प्रयत्न हाच असणार आहे की तुम्हाला व्यवस्थित ते समजलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला इलॅबोरेट करून सांगतो. तुमचा प्रयत्न हा असू द्या की मी जे जे काही एक्स्ट्रा लिहितोय ते लगेच नोट्स काढत चला, लगेच रनिंग मध्ये नोट्स काढत चला. कारण की तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की तुम्हाला संदर्भ पुस्तकांचा अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीने करायचा आहे माझ्या सोबत. ठीक आहे. आणि मी जे क्लासमध्ये नोट्स एक्स्ट्रा लिहून जे देतोय अशा शॉर्टकट्स, हे शॉर्टकट्स तुम्हाला लगेच एका वहीवर लिहायचे. तर वही एक तयार करा आणि त्याच्यानुसार लगेच टॅली करायचा प्रयत्न करा.
लगेच टॅली करायचा प्रयत्न करायचा, सोडायचं नाही. त्याच्यामुळे गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला 2 प्रकारचे निर्णय घ्यायला लागायचे. पहिला निर्णय असायचा प्रशासकीय म्हणजे काउन्सिल, आणि दुसरा निर्णय असायचा विधी तज्ञांसोबत कायदेविषयक. आणि म्हणून गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यांच्यामध्ये भेद केला गेला. यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांच्या काउन्सिलमध्ये त्यांचा समावेश केला गेला. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे कायदे संदर्भातल्या गोष्टी, म्हणजे कायद्याद्वारे गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र असे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधिमंडळ तयार केले गेले. जे कायदे बनवेल असं कायदेमंडळ, ह्याला म्हणतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्याची एक काउन्सिल सेट केली गेली. काय केली गेली? काउन्सिल सेट केली. म्हणजे थोडक्यात असं समजून चला की गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला आता कायदे मंडळ हे तरतूद फर्स्ट टाइम आली, फर्स्ट टाइम भारतात लॉन्च केली. आतापर्यंत गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कायदे बनवत नव्हता. जे काय कायदे बनायचे ते कुठून बनायचे? इंग्लंडवरनं बनवायचे. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कायदे नव्हता बनवत, आणि कायदे बनवण्यासाठी त्याकडे कायदे मंडळ बिलकुल नव्हतं. कायदे बनवण्यासाठी त्याला कायदे मंडळ नव्हतं. ठीक आहे. तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल एक विधिमंडळ तयार केलं गेलं. हे विधिमंडळ भारतीय विधिमंडळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. भारतात फर्स्ट टाइम, लक्षात घ्या, भारतात फर्स्ट टाइम 1853 ला कुठंतरी केंद्र पातळीवरती विधिमंडळ आलं होतं. असं आतापर्यंत कधी जन्मात झालं नव्हतं, कधीच नव्हतं. तर अशा ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी IMP करून ठेवायच्या. जिथं फर्स्ट टाइम हा शब्द येतो ते तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं. फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम भारतात केंद्र पातळीवर एक विधिमंडळ येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. समजलं का? नसेल कळलं तर परत एकदा सांगतो. बघा, एक माणूस आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, आणि त्याला आपल्या पूर्ण भारतासाठी कायदे बनवायचे. तो एकटा बनवणार आहे का कायदा? नाही. मग तो कुणाची तरी मदत घेऊनच करणार ना. मग त्यासाठी 6 सदस्यांचं एक मंडळ तयार केलं. जे 6 सदस्याचं मंडळ भारतासाठी कायदा कसा बनवायचा याच्यासाठी माथापिची करणार, मस्तपैकी डोकं चालवणार, आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला सांगणार की सर, आम्ही असा असा एक मसुदा बनवलाय आपल्या देशासाठी, तो तुम्ही एकदा वाचा, तुम्ही अंतिम मंजुरी द्या, सही द्या, कायदा झाला. त्याच्या आधी कसं होतं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जे काय करायचा ते पहिले ब्रिटिशांना विचारावं लागायचं, संसदेला. मग संसदेकडनं मान्यता मिळायची. मग संसदेकडनं मान्यता मिळाल्यावरती त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालायच्या. आता तसं झालं का? नाही. आता जो भी है इंडिया में है, जो भी है अब इंडिया में है, खतम बात. इंडियातच सगळं काय बनेल, इंडियातच सगळ्या काय गोष्टी चालेल, आणि इंडियातूनच सगळ्या काय गोष्टी होतील. आणि ह्याच गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, क्लिअर? एक छोटीशी गोष्ट पण तुम्हाला सांगायची की जर शक्य झालं तर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल किंवा टॅबलेट असेल तर आपले मोबाईलवरनं लेक्चर्स न पाहता त्या माध्यमातून लेक्चर पहा. म्हणजे स्क्रीन मोठी पण दिसते, डोळ्याला त्रासही नाही होणार. तुम्हाला PPT तुमच्या कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या टॅबलेटमध्ये सेव्ह पण करता येतात. मे बी मोबाईलमधून तुम्हाला एवढ्या सगळ्या सोयी नाही मिळणार जेवढ्या तुम्हाला कम्प्युटरमधून मिळतील. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण आहे, एक सध्या माझी ऍडव्हर्टाइजमेंट काही लोक व्हायरल पण करतायत चांगल्या दृष्टिकोनातनं. तर प्रयत्न हा करा की कुठं ना कुठेतरी तुमचा एक स्टडी अप्रोच बनवा. ठीक आहे, स्टडी अप्रोच बनवणं गरजेचं आहे, आणि तो हळूहळू आपण ठेवूया, सातत्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवूया. प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये कायदेमंडळ तयार झालं. हे पॉइंट लक्षात आले का? चलो अब आते नेक्स्ट पॉइंट पे. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेच्या प्रक्रिया अंगीकरून छोट्या संसदेप्रमाणे काम करत होता. म्हणजे आपल्या देशात एक छोटी संसद तयार झाली होती. आता सेकंड पॉइंट बघू आपण, ते ऑलरेडी ओके बघितलेले. या कायद्याद्वारे म्हणजे 1853चा कायदा नागरी सेवांमध्ये भरतीसाठी, जसं बघा तुम्ही MPSCच्या भरतीसाठी प्रयत्न करताय, तसं नागरी सेवांमध्ये म्हणजे सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्यासाठी, ते भरती होण्यासाठी आणि निवडीसाठी खुली स्पर्धा परीक्षा पद्धती सुरू करण्यात आली. हे तुमच्या लाईफ मधलं सगळ्यात महत्वाचं पॉइंट. जर कधी तुम्हाला कोणी घरच्यांनी विचारलं तुमच्या की बाबा स्पर्धा परीक्षेची सुरुवात भारतात कधीपासून झाली सांग बरं,
तर आपल्याला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते माहिती नसतं. बरेचसे विद्यार्थी बरं का, 99% विद्यार्थ्यांना माहिती नसतं स्पर्धा परीक्षा झाली कधी सुरू. तर आपल्या भारतामध्ये जी स्पर्धा परीक्षा सुरू झाली ती 1853च्या कायद्याद्वारे. ओके, 1854 मध्ये त्यासाठी मॅकोले समितीची स्थापना पण झाली होती. आणि मॅकोले समितीने भारतातील नागरी सेवा संबंधीची समिती ही पहिली समिती होती की ज्या समितीने नागरी सेवांची भरती स्पर्धा परीक्षेद्वारे घ्यावी यासाठी शिफारस दिली होती. हा प्रश्न एमपीएससीने भरपूर वेळा विचारलेला आहे आणि यासाठी विचारलेला आहे कारण की तो तुमच्या रिलेटेड आहे. तुमच्या रिलेटेड काय ना त्या गोष्टी जास्त विचारल्या जातात पॉलिटीमध्ये. तर कधी कोणी विचारलं की स्पर्धा परीक्षेची सुरुवात कधी झाली होती तर त्यांना सांगायचं 1854ला मॅकोले समितीद्वारे ही प्रोसेस झाली होती. परंतु जर कायद्याचा आधार बघितला तर 1853चा कायदा होता. कृपया करून आता ह्या गोष्टी कधी विसरू नका. या कायद्याद्वारे कंपनी राजवटीचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. कंपनी राजवटीचा कार्यकाळ वाढवला पण 20 वर्षाची मुदत मात्र दिली नाही. फक्त विश्वस्त म्हणून, राजाची विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली. म्हणजे राजाची विश्वस्त म्हणून भारताची सत्ता दिली. आणि त्याच काळामध्ये 1853च्या काळामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता डलहौसी, जो ऑलरेडी स्कॉटलंडचा राजपुत्र होता. म्हणजे राजघराण्यातलाच एक व्यक्ती आपल्या भारतातलं प्रशासन हँडल करत होता. त्याच्यामुळे 1853चा जो ऍक्ट बनवला गेला तो बरेचदा डलहौसीच्या फेवरमध्येच होता, ज्यामध्ये डलहौसीचा प्रयत्न असा होता की ब्रिटिश राजाचं एक विश्वस्त म्हणूनच तो काम करायचा. ठीक आहे. अगोदरच्या सनदांमध्ये 20 वर्षाची कालमर्यादा निश्चित होती, परंतु या दृष्टीमध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही. म्हणजे परत 20 वर्षाची तरतूद दिली गेली नव्हती. संसदेला वाटेल त्यावेळी कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल असे स्पष्ट निर्देशक या ठिकाणी सांगितले होते. म्हणजे जर ईस्ट इंडिया कंपनीला संपवायची असेल तर कंपनी ब्रिटिश पार्लिमेंट केव्हा पण तिला संपू शकते, केव्हा पण तिला भारताच्या बाहेर काढू शकत होती. म्हणजे थोडक्यात 1853ला जो कायदा बनवला तो ईस्ट इंडिया कंपनीच्या फेवर मधला नव्हता. उलट ईस्ट इंडिया कंपनीच्या डोक्यावरती लटकती तलवार ठेवण्यात आली होती. लटकती तलवार व कभी भी जा सकती थी. आणि ते झालंच की लगेच 1857चा उठाव, 4 वर्षात तर लगेच 1857चा उठाव झाला. 1857चा उठाव झाल्यानंतर लगेच 1858चा कायदा झाला. 1858चा कायदा मेटकॉफने बनवला होता, जो की ऑलरेडी आधी भारताचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया राहिला होता. मेटकॉफने लगेच तो 1858च्या कायद्याचा मसुदा तयार करून 1858च्या कायद्याद्वारे ब्रिटिश राजवट त्या ठिकाणी आणली गेली आणि ईस्ट इंडिया कंपनीची राजवट तिथून काढून टाकली. आपल्या भारतातून ईस्ट इंडिया कंपनी टाटा बाय बाय सी यू. आणि नवीन सत्ता कोणाच्या हातात आली तर राजाच्या हातात. डायरेक्ट राजा आपल्या भारतामध्ये आणला. तर 1853 पर्यंतचा एक आढावा तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला आहे. आता काही लोकांना एकदम डोकं जड झालं असेल की बाबा भरपूर सारं झालं, 6 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत पार अगदी मस्तपैकी कायदे सगळ्या गोष्टी झाल्या. बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, 1773ला आता काही 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 1773ला आपल्या देशामध्ये बंगालला फोकस ठेवला गेला. बंगालमध्ये एककेंद्रित सत्ता राहावी यासाठी प्रयत्न केले गेले. मग नंतर पिट्स इंडिया ऍक्ट आले. पिट्स इंडिया ऍक्टद्वारे गव्हर्नर जनरल किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे कामं डिवाइड केली. संचालक मंडळ आणि नियामक मंडळ. जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते त्यांच्या हातात दिलं व्यापार आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे होतं नियामक त्यांच्या हातात दिलं प्रशासन किंवा राजकारण. त्यानंतर आला 1813चा. पण 1813च्या ऍक्टद्वारे फक्त चहाचा व्यापार दिला होता की तुम्ही भारतामध्ये फक्त चहाचा व्यापार करायचा. चीन बरोबर तुम्हाला बाकीचा जो काही व्यापार करायचा असेल अफू वगैरेचा तर तुम्ही करू शकता. 1833 मध्ये पूर्ण एकाधिकारच संपून टाकला. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा जो टॅग होता हा व्यापाराचा टॅगच काढून टाकला 1833 द्वारे. ईस्ट इंडिया कंपनीला फक्त विश्वस्त संस्था म्हणून परवानगी मिळाली, दुसरं काहीच नाही मिळालं ईस्ट इंडिया कंपनीला. ईस्ट इंडिया कंपनी नंतर 1833 नंतर 1853चा कायदा आला. 1853च्या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीला पुढे जे 20 वर्षाची तरतूद होती ती पण दिली गेली नाही. म्हणजे 1793ला 20 वर्ष दिले होते, 1813ला परत 20 वर्ष दिले होते
1833ला परत 20 वर्ष दिले होते, पण 1853ला पुढे 20 वर्ष दिले नव्हते. पुढे 20 वर्ष दिले नव्हते. म्हणजे थोडक्यात 1853चा कायदा हा सनदी कायद्यातला सगळ्यात शेवटचा कायदा होता. आणि आता हे फिक्स होतं की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कधीही जाऊ शकते, आणि ती जाण्याच्या तयारीतच होती. कारण ईस्ट इंडिया कंपनी ही खरंच चांगलं काम करत नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीचा सुमार कारभार झाला होता, कशीही ती कामं करायची, आणि ही गोष्ट त्यांना कुठे ना कुठेतरी खटकणारी होती. परिणामी ईस्ट इंडिया कंपनी आता शेवटचे दिवस मोजत होती. त्यात 1857चा कायदा झाला, आणि 1857च्या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता उडवून लावली. आता जो शेवटचा जो कारकीर्द होती, ही कारकीर्द होती 1858च्या कायद्यानंतरची. कुठल्या कायद्यानंतरची? 1858च्या कायद्याची. ठीक आहे. आता 1853च्या कायद्यामध्ये आणखी एक तरतूद अशी होती, पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. म्हणजे जे काही केंद्रीय विधिमंडळ बनवलं होतं, गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती, किंवा जे मंडळातील नवे जे सहा कायदे सदस्य होते, त्यापैकी 4 सदस्य हे मद्रास, मुंबई, बंगाल व आग्रा या स्थानिक प्रांतीय सरकारांचे नियुक्त करतील असं सांगितलं होतं. म्हणजे बघा, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची एक काउन्सिल बनली. ठीक आहे, ज्यामध्ये 6 कायदा मंत्री होते. या 6 कायदा मंत्रीपैकी 2 कायदा मंत्री गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाद्वारे निवडले जायचे, आणि 4 हे मुंबई म्हणजेच बॉम्बे, मद्रास, बंगाल आणि आग्रा या 4 ठिकाणावरनं त्यांचे जे 4 प्रांत होते, या 4 प्रांताची लोक ते निवडणार होते. म्हणजे ह्याच्याद्वारे एक म्हणजे या भागातून एक उमेदवार हा गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या काउन्सिलमध्ये येणार होता. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची काउन्सिल म्हणजे भारतातली पहिली संसदीय किंवा विधिमंडळ आपलं बनणार होतं. एक प्रकारे यालाच म्हणतात काय? प्रतिनिधित्व, स्थानिक प्रतिनिधित्व. तर विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्याची ही फर्स्ट वेळ होती. केंद्रामध्ये राज्यातून लोक जावे ही आपल्या भारतातली पहिली वेळ होती. त्यामुळे हा पण पॉइंट IMP करून ठेवा. आणि हे जे मी काय दाखवलेलं आहे, की गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या काउन्सिलमध्ये 6 कायदा मंत्री, त्यातले 4 मुंबई, मद्रास, बंगाल, आग्रामधून प्रत्येकी एक निवडले जाणार होते. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आपल्याकडनं 2 जणांना निवडून आपली स्वतःची एक काउन्सिल तयार करणार होता. हे ॲज इट इज पॉइंट जसे मी लिहितोय तसेच तुमच्या नोट्समध्ये हवेत, तर ते तुम्हाला नंतरच्या रिव्हिजनला समजतील. नाहीतर बस चाललंय वाचत, दिले अंडरलाईन करून, तुम्ही पण करताय अंडरलाईन, आणि 2 तासात ते विसरले. असं करू नका बरं करे बोलणं. ही चांगली गोष्ट नाहीये. आपल्याला ह्या 4 विषयांवरती एकदम हुकमी एक्कासारखी पकड बनवायची आहे. म्हणजे हे 50 मार्क जर मी तुमचे कव्हर करू शकलो, आणि तुम्ही जर त्याला रिवाइज करून शांत पद्धतीने, स्लो स्टडी, स्मार्ट स्टडीच्या पद्धतीने जर अवलंब केला, मी खरंच सांगतो ह्या 50 पैकी तुम्ही 40-45 मार्क सहज इझिली घेऊ शकता कंबाईनला. आणि ही गोष्ट विसरू नका की आता इथून पुढे कंबाईनची एक्झाम म्हणजे सगळ्यात जास्त टफ अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक्झाम असणार आहे. तुम्ही म्हणाल सर कसं काय, आता रोहिणी म्हणाल सर कसं काय, हे तर बघा, राज्यसेवा आता 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. त्यामुळे राज्यसेवा करणारे आणि डिस्क्रिप्टिव्हला इच्छुक नसणारे सगळे कंबाईन देण्यासाठी आता कंबाईनला उतरतील. म्हणजे राज्यसेवा करणारी सगळी गँग, मॅक्झिमम गँग, मी सगळी नाही म्हणणार पण मॅक्झिमम गँग ही कंबाईनमध्ये उतरून आपलं नशीब कंबाईनमध्ये लवकरात लवकर उजळायचा प्रयत्न ते करतील. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार. आणि जर का कॉम्पिटिशन वाढली तर तुम्हाला फक्त 50 आणि 55 मार्क घेऊन फायदा होणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला मार्क्स वाढवणं गरजेचं आहे. आणि यासाठीच माझा प्रयत्न असा असणार आहे की यासाठीच तुमचे हे जे 50 मार्क आहेत जे तुम्हाला एकदम सोपे वाटतात, हे 50 पैकी 50 मार्क किंवा 50 पैकी 45-40 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे. मग बाकीचे जे 50 मार्क आहेत त्यातनं तुम्ही 20-30 जरी मार्क घेतले तरी तुमचा स्कोर हा 65-70 प्लस पर्यंत जाऊ शकतो. आणि हे तुम्हाला करणंच आहे, हे वरच्यावर समजू नका, हे तुम्हाला करणंच आहे. तरच तुम्ही पुढच्या आगामी परीक्षेमध्ये टिकाल. आणि माझे विद्यार्थी पुढे राहावेत असं मला कायम वाटत राहतं. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय प्रामाणिकपणे, आगामी काळात स्पर्धा परीक्षा खूप
भारी वाढणार आहे आणि स्पर्धा वाढणारच आहे. या स्पर्धेत पुढे राहा. तर चला भारत सरकारचा 1858चा कायदा बघू. या मध्य काळामध्ये 1857चा मोठा उठाव झाला. सगळ्यांना माहिती होतं की 31 मेच्या दिवशी हा उठाव होणार होता 57ला, पण दुर्भाग्यवश हा उठाव आधीच झाला. 10 आणि 11 मेलाच तो 1857ला झाला आणि तो फसला पण, म्हणजे तो यशस्वी नाही झाला, तो फसला. अनेक ठिकाणी उठाव करायचं ठरवलं होतं एकाच वेळेस, परंतु तो एकाच वेळेस न उठाव होता टप्प्याटप्प्याने झाल्यामुळे इंग्रजांनी व्यवस्थापन परफेक्टली लावलं आणि तो उठाव मोडण्यात आला. ज्यावेळेस हा उठाव झाला त्यावेळेस लॉर्ड कॅनिंग नुकतंच आगमन झालं होतं आणि लॉर्ड कॅनिंगला समजत नव्हतं की हाऊ टू हँडल दिस उठाव, पण तरी पण त्याने एक उठाव शांत करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले आणि काही जनरल्सच्या माध्यमातून उठाव शांत केले. आणि त्या उठावानंतर भारतीय लोकांना एक शांत करण्यासाठी किंवा भारतीय लोकांना सूचित करण्यासाठी की आता सुशासन आम्ही आणायचा प्रयत्न करू, म्हणून भारताच्या सुशासनाचा कायदा करण्याचा प्रयत्न त्याने केला. हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताच्या सुशासनाचा कायदा म्हणजे कोणता कायदा? तर भारताच्या सुशासनाचा कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारत सरकारचा कायदा 1858 त्याने केला. आणि ह्या 1858च्या कायद्याद्वारे, ठीक आहे, कायद्याद्वारे प्रादेशिक आणि महसूल विषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. आता ईस्ट इंडिया कंपनी टाटा बाय बाय. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन बंद आणि सगळे अधिकार ब्रिटिश राजवंशाकडे देण्यात आले. म्हणजे आता ब्रिटिश राजवंशाचा डायरेक्ट अधिकार भारतावरती असेल. काय असेल? डायरेक्ट अधिकार भारतावरती असणार आहे, तो इनडायरेक्टली नसेल. म्हणजेच भारत सरकार राणीच्या नावाने, राणीद्वारे चालवण्यात येईल. ठीक आहे, राणीद्वारे जो चालवेल तो असेल भारताचा गव्हर्नर जनरल. भारताच्या गव्हर्नर जनरलचं पदनाव जे होतं हे पदनाव बदललं आणि भारताचा व्हाईसरॉय असं करण्यात आलं. व्हाईसरॉय याचा अर्थ राजाचा आवाज भारतीयांपर्यंत पोहोचवणारा, म्हणून त्याला व्हाईसरॉय हे नाव देण्यात आलं आणि भारताचा हे सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट ठरणारं पद ठरलं. ठीक आहे, व्हाईसरॉय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट थेट प्रतिनिधी होता, राजाचा आवाज पोहोचवणारा. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरला. ईस्ट इंडिया कंपनीचं जे नियामक मंडळ होतं आणि संचालक मंडळ होतं, जे संचालक मंडळ व्यापार बघायचं आणि जे नियामक मंडळ राजकारण बघायचं, हे विसर्जित करण्यात आले, हे रद्द करण्यात आले. ठीक आहे, विसर्जित करण्यात आले आणि विसर्जित केल्यामुळे आपल्या भारतात सुरू असलेली जी दुहेरी शासनाची व्यवस्था आहे ही पण रद्द झाली. दुहेरी शासन जे चालायचं, राजकारण वेगळं सत्ता वेगळी, हे काय झालं ना, ओके, रद्द करण्यात आली. आणि त्याच्या जागी भारतीय प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आलं. तर सेक्रेटरी स्टेट, ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, हे इंग्लिश नाव पाठांतर करून ठेवा. एमपीसी ने ना हे इंग्लिश नाव विचारलेलं आहे. एमपीसी ना हे इंग्लिश नाव काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. हा भारत मंत्री सदस्य होता व अंतिम ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेली एक इंडिया काउन्सिल देण्यात आली. म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया याला 15 जण त्याच्या हातात देण्यात आली आणि त्या 15 जणांच्या द्वारे त्याला सांगितलं तू भारतातलं काम कर. या 15 जणांच्या सदस्य असलेल्या बॉडीला इंडिया काउन्सिल म्हणलं गेलं. ही इंडिया काउन्सिल भारतात नव्हती, तर ही इंग्लंडमध्ये राहायची. हे सगळे इंग्लंडला होते, हे सगळे इंग्लंडला असायचे. विशेष म्हणजे हा जो भारत मंत्री असायचा, हा भारत मंत्री इंग्लंडमधल्या ब्रिटिश संसदेमध्ये त्याला एक कॅबिनेट दर्जा किंवा कॅबिनेट पदाचा एक दर्जा असायचा, तो त्याला मिळाला होता. तो कॅबिनेटचा दर्जा असलेला
एक मंत्री होता, कॅबिनेटचा दर्जा असलेला एक मंत्री होता, आणि हा कॅबिनेटचा दर्जा असलेला मंत्री आपल्या भारतामध्ये खूप सिस्टमॅटिक पद्धतीनं काम करायचं. राईट. फक्त एवढंच की दुरून डोंगर साजरे असे त्याची तत्व होती. इंग्लंडला बसणार पण भारताला कंट्रोल करणार, आणि इंग्लंडला बसून भारताला कंट्रोल करणार पण कुणाच्या अंडरमध्ये, कुणाद्वारे करणार, तर त्याच्या हाताखाली कोण होता, तो व्हाईसरॉय होता. म्हणजे असं समजून चला की वरती राजा बसलाय, राजाच्या खाली एक मंत्री बसलाय, आणि भारतात प्रशासन हँडल करतोय गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया किंवा व्हाईसरॉय. तर ही अशी पद्धत होती. राजा कधी कधी डायरेक्ट ऑर्डर गव्हर्नर व्हाईसरॉयला द्यायचा, म्हणजे व्हाईसरॉय हा राजाच्या तर्फे काम करणार, तर मंत्री हा ब्रिटिश पार्लिमेंट तर्फे काम करणार. वेगळी कॉम्प्लिकेटेड स्टोरी तयार करून ठेवली होती. भारत मंत्री हा काउन्सिलचा अध्यक्ष असायचा, इंडिया काउन्सिलचा अध्यक्ष भारत मंत्री असायचा. पॉइंट लक्षात ठेवा, भारत मंत्री जो होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, हा इंडिया काउन्सिलचा अध्यक्ष असायचा. या कायद्याद्वारे भारत मंत्र्याच्या नियंत्रणाखाली इंडिया काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झाले होते. इंडिया काउन्सिल भारतात व भारताबाहेर इतरांवर खटले भरू शकत होती, आणि तिच्यावरही खटला भरवला जाऊ शकत होता. एक कायदेशीर व्यक्ती म्हणून इंडिया काउन्सिलचं एक स्थान होतं. म्हणजे समजा जर कुणी भारताच्या विरोधात ऍक्टिव्हिटी केली किंवा ब्रिटिश राजघराण्याच्या विरोधात भारतामध्ये उठाव करायचा प्रयत्न केला, तर इंडिया काउन्सिल त्याच्यावर खटला लावू शकत होती. म्हणजे एक प्रकारे इंडिया काउन्सिलला खूप जबरदस्त पॉवर मिळाली होती. इंग्लंडमधून प्रत्यक्ष देखरेख आणि नियंत्रण होणाऱ्या भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा घडवून आणणे हे सुद्धा 1858च्या कायद्याचे स्वरूप होत. ठीक आहे, लक्षात. म्हणजेच आता येऊ व्हाईसरॉयकडे. जसं इंडिया काउन्सिलला, लक्षात घ्या, भारत मंत्रीला मदत करण्यासाठी 15 जणांची इंडिया काउन्सिल दिली, तसं व्हाईसरॉयला त्याच्या कामात मदत करण्यासाठी इथं सुद्धा एक कार्यकारी परिस्थितीची, म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची स्थापना केली. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची. जसं भारत मंत्र्याला इंडिया काउन्सिल होती, तसं व्हाईसरॉयला काम करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती. हे पण लक्षात ठेवा. दोघांना सपोर्ट करण्यासाठी. ह्या दोघांवरती कोण होता? राजा. ठीक आहे, राजा व्हाईसरॉयला आदेश द्यायचा आणि भारत मंत्री राजाला अहवाल द्यायचा. ठीक आहे, भारत मंत्री अहवाल द्यायचा. त्याच्यामुळे एक प्रकारे हे काम एकदम सिस्टमॅटिक चाललं होतं. ठीक आहे, इथपर्यंत भाग लक्षात आला? इथपर्यंत भाग लक्षात आला का? आता ही व्यवस्थापन आपलं नोकरशाही पद्धतीने चाललं होतं. आता इथं कसल्याही प्रकारचं कंपनी नव्हती, कसल्याही प्रकारचा व्यापार नव्हता. आता इथं नोकरशाही होती. म्हणजे फक्त प्रशासन बघायचं, दुसरं काहीही करायचं नाही. फक्त प्रशासकीय कामं करायचा एवढाच उद्देश होता. ठीक आहे, एवढाच उद्देश होता. यानंतर सगळ्यात महत्वाचा ऍक्ट आला, तो म्हणजे 1861चा ऍक्ट. 1861, 1892 आणि 1909 हे 3 ऍक्ट खूप महत्वाचे होते. त्यातला आज आपण 1861चा हा कायदा बघू, आणि परवाच्या लेक्चरला 1892 पासून तर पुढं 1947 पर्यंत काय झालं तेवढा भाग कव्हर करायचा प्रयत्न करू. हे लेक्चर तुमच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा अपलोड होतील, म्हणजे जेणेकरून तुम्ही दोन्हीच्या बाजूने हे बघू शकता. पॉलिटी मधला A to Z पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. A to Z पार्ट. पॉलिटीतला एकही पॉईंट आपल्याला मिस नाही करायचा. पुढचे 4.5 महिने पॉलिटी तुमचा असा झाला पाहिजे की तुम्हाला पॉलिटीतला काही विचारलं तरी आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुमचं एकच मला कमिटमेंट पाहिजे, मी शिकवलेले लेक्चर्स तुम्ही 2 ते 3 वेळा पाहायचं. पहिल्यांदा तुम्ही लाईव्ह शिका, नंतर तुम्ही रेकॉर्डेड बघा, मग तुम्ही पुस्तकं पण हळूहळू वाचा सोबत सोबत. त्याच्यासाठी मी तुम्हाला डे बाय असे लेक्चर घेणार आहेत. रोज लेक्चर नाही होणार. जसं आज तुमचं पॉलिटी झालं, डायरेक्ट आता बुधवारी पॉलिटी होईल, नंतर शुक्रवारी पॉलिटी होईल, नंतर डायरेक्ट परत सोमवारी होईल. आपण हळूहळू जाऊया, पण जेवढं तुम्हाला शिकवलेलं आहे ना ते तुमच्या डोक्यामध्ये फिट असलं पाहिजे. आठवड्याभरात तेवढंच वाचा, दुसरं काही पॉलिटीचा हात लावू नका. बघा तुम्हाला रिझल्ट 1 महिन्यानंतर कळेल
की तुम्ही माझ्याकडनं जेवढे चॅप्टर शिकलात ना तो एकदम परफेक्ट झालेत. नाही तर पोरांचं कसं असतंय, पॉलिटी शिकायचं, मी समजा आज छोटं शिकवलं, लहानच शिकवला पॉईंट एखादा, तर पोरग ते करत नाही. ते पोरग पुढचं बाकीचं इकडचं तिकडचं कुठेच गणित घेऊन बसेल, कुठं चालू घडामोडी घेऊन बसेल, कुठं काय करून बसेल, कुठं काय करून बसेल, अशा सगळ्या गोष्टी पोरग करेल. मग होतो मोठा इम्पॅक्ट, आणि एकदा इम्पॅक्ट पडला की मग मागं पडते माणूस. ठीक आहे. तर 1861चा भारतीय परिषद कायदा, किंवा आतापर्यंत लय खिचडी झाली असेल मोठी डोक्यात, बरोबर, असं पण होऊ शकतं की अरे मोठा खिचडीचा भाग झाला असेल सर, साईक आता काही समजणार नाही, तर वाटलंच तर नेक्स्ट लेक्चरला हा भाग कंप्लीट करू, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. परंतु 1773 पासून तर 1858 पर्यंत सगळा भाग तुम्हाला परत एकदा वाचायचा आहे. ठीक आहे. जरा इकडे थोडंसं लाईटचा पण इश्यू होतोय. ठीक आहे. तर सपोज मी एवढंच म्हणेल की 1773 पासून तर 1858 पर्यंतचा, 1857चा उठाव झाल्यानंतरचा तिथपर्यंतचा कायदा तुमचा उद्यापर्यंत सगळा वाचून झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर अजून पुस्तकच नाही आमच्याकडे, तर तसं काही करू नका, पहिले पुस्तकं पण घ्या. तुम्ही बॅच घेतली ठीक आहे, परंतु ह्याच्यासोबत मी तुम्हाला जे कंटेंट देतोय तो तर राहीलच तुमच्याकडे, पण हळूहळू पुस्तकांमधनं सुद्धा एक्स्ट्रा वाचा. 1861चा जो कायदा आला, या कायद्यामुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन ओके प्रतिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला. म्हणजे थोडक्यात काय, कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी झाले. बघा, भारतीयांसाठी कायदा करायचा आहे म्हणलं भारतीयांना सहभागी करून घेणं गरजेचं होतं. याच्या आधी कधी असं घडलं होतं का 1857च्या आधी की भारतीय लोकांना कायद्यामध्ये आणलेले नाही? कधीच आणलं नव्हतं भारतीय लोकांना, कधीच नव्हतं आणलं. 1861ला पहिल्यांदा असं केलं की कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रतिनिधी संस्थांचा प्रारंभ झाला. व्हाईसरॉयने काय केलं, त्या काळात कॅनिंग होता, त्याच्या विस्तारित काउन्सिलमध्ये, जे आताच सांगितलं बघा, व्हाईसरॉयने काय केलं होतं, व्हाईसरॉयने त्याची स्वतःची एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनवली होती. तर व्हाईसरॉयने त्याच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये ठीक आहे अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित भारतीयांना करायचं ठरवलं होतं. त्या काळात व्हाईसरॉयने लॉर्ड कॅनिंगने 1862 मध्ये त्याच्या ओके त्याच्या काउन्सिलमध्ये ओके व्हाईसरॉयने त्याच्या काउन्सिलमध्ये 3 भारतीयांची नेमणूक केली होती. बनारसचा राजा ओके बनारसचा राजा, त्यानंतर पतियाळाचा महाराज, ठीक आहे पतियाळाचा महाराज, आणि सर दिनकर राव या 3 भारतीयांचा समावेश केला होता. लक्षात घ्या किती भारतीयांचा, तर 3 भारतीयांचा समावेश केला होता. ठीक आहे. त्याचबरोबर 1833 द्वारे मुंबई व मद्रास यांचे हक्क काढले होते, बरोबर की नाही, हक्क काढले होते. 1833 मध्ये जे हक्क काढले होते ते हक्क मुंबई आणि मद्रास प्रांतांना ओके कायदे करण्याचा अधिकार परत दिला, आणि या कायद्याद्वारे विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. ह्याला IMP करून ठेवा. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय, ओके विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर केंद्रातून, समजा हे केंद्र आहे, तर केंद्रातून बाहेर अधिकार देणे म्हणजे प्रांतांना अधिकार देणे. केंद्र काय करतं, प्रांतांना अधिकार देतं, म्हणजे मुंबईला अधिकार देईल, मद्रासला अधिकार देईल, ओके बंगालला अधिकार देईल, आग्र्याला अधिकार देईल, दिल्लीला अधिकार देईल, अलाहाबादला अधिकार देईल, अशा सगळ्यांना ते अधिकार देईल. त्याला म्हणतात विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे केंद्रातून बाहेर अधिकार देणे. पॉइंट लिहून ठेवा. विकेंद्रीकरण म्हणजे केंद्रातून अधिकार दिले. त्याच्यामुळे 1773च्या नियामक कायद्यान्वये सुरू झालेल्या आणि सनदी कायदा 1833 मध्ये सर्वाधिक असलेला केंद्रीकरणाचा कल या कायद्याद्वारे नाहीसा झाला आणि विकेंद्रीकरणाच्या धोरणात चांगला मिळाली. हा पॉइंट लक्षात ठेवा की विकेंद्रीकरणाला कुठून सुरुवात झाली, तर विकेंद्रीकरणाला 1861 पासून सुरुवात झाली. ठीक आहे. नंतर पुढे 1837 मध्ये तर पूर्ण प्रांतांना मोकळीकच दिली. हे आपण पुढे समजून घेऊ.
बंगालचा प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ स्थापन करण्याची तरतूद केली गेली. 1862 मध्ये बंगालला मिळालं नवीन कायदेमंडळ, वायव्य सरहद्द प्रांतला 1866 मध्ये मिळालं आणि पंजाबला 1897 मध्ये त्यांचं कायदेमंडळ भेटलं. प्रत्येक जसं आता बघा मुंबई, मद्रास, आग्रा यांना कायदेमंडळ होते, तसे बाकीच्यांना सुद्धा कायदेमंडळ दिले गेले. बंगालला 62 दिलं, वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब यांना सुद्धा कायदेमंडळ. कायदेमंडळ म्हणजे तिथल्या गव्हर्नरला कायदे बनवण्याचा अधिकार. कायदेमंडळ याचा अर्थ काय, तर तिथल्या गव्हर्नरला कायदे बनवण्याचा अधिकार दिला गेला. ठीक आहे. पॉइंट लक्षात आले. ठीक आहे. कायदेमंडळाच्या कामकाजासाठी सुयोग्य असे नियम करण्याचे व आदेश देण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. म्हणजे आता जे कायदेमंडळ आहे, या कायदेमंडळाचं जे काही नियमन करायचे, जे काही अधिकार करायचे, जे काही कायदेमंडळाची बाजू मांडायची, याच्यासाठी कॅनिंगला कॅनिंगला आदेश देण्याचे अधिकार दिले व्हाईसरॉयला. कॅनिंगने 1859 मध्येच खातेनिहाय पद्धतीला सुरुवात केली होती. खातेनिहाय म्हणजे खाते वाटप, इंग्लिशमध्ये याला पोर्टफोलिओ म्हणतात. खाते वाटप व्हाईसरॉय करणार, कोणाला कोणतं खातं मिळणार, काय मिळणार, हे सगळं व्हाईसरॉयच्या व्हाईसरॉयची जी काउन्सिल होतील त्याच्यामधील प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्यांचा प्रमुख बनवण्यात आलं. कुणाला वित्त मंत्री, तर कुणाला कायदा मंत्री, कुणाला दळणवळण मंत्री, कुणाला नागरी व्यवस्थापन मंत्री, असे मंत्रीपद वाटायला सुरुवात केली. आणि ही वाटल्यामुळं आपल्या भारतात खातेनिहाय पद्धतीला सुरुवात झाली. ही पण फर्स्ट टाइम होतं. फर्स्ट टाइम खाते वाटपाची पद्धत या ठिकाणी सुरू झाली होती. आणीबाणीचा काळ कधी कधी आला, जसं 1857च्या काळात परत जर आला समजा, तर आणीबाणीच्या काळात कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला. म्हणजे 1857 सारखा परत जर एखादा उठाव आला, तर अशा उठावाला हँडल करण्यासाठीचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला होता. अशा अधिसूचना 6 महिन्यापर्यंत लागू असायच्या, जसे जी पद्धत आता पण चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण 1892चा कायदा बघू. 1892च्या कायद्यामध्ये सिंपल तरतुदी होत्या. या कायद्याद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळात, केंद्राच्या आणि प्रांताच्या कायदेमंडळात अतिरिक्त म्हणजे अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली होती, पण शासकीय सदस्यांचे बहुमत मात्र ठेवलं होतं. आता बघा, जे केंद्रीय आणि प्रांतातलं कायदेमंडळ होतं त्याच्यामध्ये आता केंद्रामध्ये कोण असणार, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया किंवा व्हाईसरॉय. तर या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्या ठिकाणी अशासकीय मंत्री म्हणजे भारतीय थोडक्यात, आणि शासकीय मंत्री म्हणजे थोडक्यात अधिकारी, सरकारी अधिकारी, असे लोक त्या ठिकाणी बनवले. परंतु बहुमत मात्र शासकीय लोकांचं ठेवलं. शासकीय सदस्यांचे बहुमत राखण्यात आले होते. म्हणजे आता अशासकीय मंत्री आणि शासकीय मंत्री अशा दोन्ही पद्धतीचे मंत्री गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया किंवा व्हाईसरॉयच्या अंतर्गत ठेवले होते. प्रांतामध्ये सुद्धा ही सेम तरतूद ठेवली होती. प्रांतामध्ये ही सेम तरतूद होती, दुसरी कसली तरतूद नव्हती. या कायद्यान्वये कायदेमंडळाची कार्ये विस्तारण्यात आली आणि अर्थसंकल्पावरती चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास देण्यात आले होते. कायदेमंडळाची कार्य मोठी केली. आता हे जे कायदेमंडळ होतं ह्या सगळ्या लोकांनी बनलेल्या कायदेमंडळाचा कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास दिले होते. या कायद्यामध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या शिफारशीनुसार आणि बंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या शिफारशीनुसार व्हाईसरॉयने केंद्रीय कायदेमंडळात आणि जिल्हा मंडळे किंवा नगरपालिका, विद्यापीठ वगैरे वगैरे ह्या संघटनांच्या शिफारशीनुसार गव्हर्नरने प्रांतिक कायदेमंडळात काही अशासकीय सदस्यांना नामनिर्देशित करण्याची तरतूद होती. हे जे अशासकीय मंत्री होते ना, ह्या अशासकीय मंत्र्याला नामनिर्देशन केलं जात होतं. नामनिर्देशन, ही नामनिर्देशनाची पद्धत आपल्या भारतात फर्स्ट टाइम आली होती. हे पण फर्स्ट टाइम लिहून ठेवा. मी परत एकदा आठवण करून देतो,
ज्या ज्या गोष्टी फर्स्ट टाइम मी सांगितलेल्या आहेत त्या अगदी पाठांतर पाहिजे. आणि हे लेक्चर परत बघा, 1.5 तास परत बघा, फास्ट पळून बघा. तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम दिलेला आहे, किती वेळा तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता, परंतु तुम्हाला हे पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतील. ठीक आहे, तर हे झाले तुमचे आजचे कायदे. उद्याच्या कायद्यामध्ये आपण 1909चा बघू. आता शेवटची प्रोसेस. ठीक आहे, निवडणुकीच्या मार्गाने काही अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष तरतूद या कायद्यात होती. म्हणजे थोडक्यात निवडणूक हा शब्द वापरला नव्हता मात्र, परंतु संस्थांच्या शिफारशीनुसार म्हणजेच नामनिर्देशित करणे अशी पद्धत ही फर्स्ट टाइम आली होती. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर संपवतो. संग्राम बॅच मध्ये नक्की जॉईन व्हा. बाकीचे विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. संग्राम बॅच ही 4.5 महिन्याच्या किंवा 5 महिन्यापर्यंत चालू शकते, ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे 50 ते 60 महत्वाचे असे लेक्चर्स होतील प्रत्येक विषयाचे. आणि या प्रत्येक विषयाला कव्हरेज तुमचा 100 तासापेक्षा सुद्धा जास्त असेल. प्रयत्न माझा हाच असणार आहे की मध्ये आधी काही रेकॉर्डेड व्हिडिओ देऊन तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये प्रगतीपथावरती आपल्या गोष्टी या ठिकाणी राहतील किंवा देण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, आता हा जो टॉपिक झाला, ह्या टॉपिक नंतर आपल्या लगेच प्रश्नांचा लेक्चर होईल. आता हे प्रश्नांचं लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून काय होईल, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर दिलं तर तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रक्चर राहतो. किंवा मी लाईव्ह लेक्चर घ्यायचा प्रयत्न करेल, जेणेकरून लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला नक्की काय शिकायचंय किंवा नक्की काय क्वेश्चन्स तुम्हाला विचारला गेलेला आहे हे तुम्हाला प्रॉपरली समजेल. ठीक आहे, प्रॅक्टिस पण करून घेईल आणि तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा देण्याचा मी प्रयत्न करेल. तर हा पूर्णपणे पॅटर्न तुमचा राहील. सो अपेक्षा करतो ओके या ठिकाणी तुम्ही हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराल आणि तुम्ही सिस्टमॅटिकली हे सगळं पाहाल. चलो, थँक्यू सो मच. परत भेटू आपण उद्याच्या लेक्चरला. उद्या तुमचं सकाळी मॉर्निंगला भूगोल असणार आहे महाराष्ट्राचा भूगोल उद्या सुरू होतोय. महाराष्ट्र भूगोल. ठीक आहे, उद्या 9 वाजता महाराष्ट्राच्या भूगोलाचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट होतोय आणि रात्री 6 वाजता सायंकाळी तुमचा अर्थशास्त्र सुरू होतोय. तशा अर्थशास्त्राची ओळख आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा फर्स्ट चॅप्टर तुमचा या ठिकाणी स्टार्ट होईल. सो परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.